एक चीर तरुण आवाज, जो कधी खट्याळ, कधी वीराने भरलेला, कधी उदास, तर कधी आयुष्याचा उत्सव करणारा होता. आज तो आवाज कायमचा शांत झाला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 92व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात रविवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला. आणि भारतीय संगीत विश्वानं आपला एक अनमोल ठेवा गमावला. आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल 10 दशकं त्यांनी आपल्या सुरांनी इंडस्ट्री गाजवली. केवळ हिंदीच नाही, तर मराठी, बंगाली, गुजराती, तामिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गाऊन आपली अटळ छाप सोडली. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज गीतकार R.D. बर्मन, O.P. नायर यांच्यासोबत त्यांनी असंख्य अजर-अमर गाणी दिली. त्यांचे दम मारो दम, ओम शांती ओम सारखी सुपरहिट गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. आज त्या काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या तरी त्यांचा आवाज, त्यांची जादू आणि त्यांच्या गाण्याची आठवण कधीही मावळणार नाही. म्हणूनच त्यांच्या निधनाचं नेमकं कारण काय होतं आणि 92 वर्षाची त्यांची ही अफाट कारकीर्द कशी घडत गेली याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. मंडळी, सुराची मल्लिका, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं आज वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात रविवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी संध्याकाळी प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीक समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार आशा भोसले यांना अनेक वैद्यकीय समस्या होत्या आणि मल्टी ऑर्गन फेलियरमुळे त्यांचं निधन झालं. मागील काही दिवसापासून त्यांना खूप थकवा जाणवत होता. मात्र काल संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबियांकडून माहिती देण्यात आली होती. त्यांच्या नातीनेही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत आशाताईंची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं होतं. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र सर्व प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आलं नाही. मंडळी, आशाताई गेल्या 70 वर्षापासून हिंदी चित्रपटसृष्टीच्या भाग होत्या. त्यांनी अनेक भाषांमध्ये तब्बल 12,000 गाणी गायली आहेत. त्यांच्याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीची कल्पना करणंही कठीण आहे. मात्र एक काळ असा होता जेव्हा आशा भोसले यांना त्यांचा आवाज खराब आहे असं सांगून रेकॉर्डिंग स्टुडिओमधून बाहेर काढण्यात आलं होतं. आज जगभरातील अनेक हॉटेल्सच्या मालकीन असलेल्या आशा भोसले यांचं बालपण मात्र अत्यंत गरिबीत गेलं. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे प्रसिद्ध रंगमंच कलाकार होते. पण घरात आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे मोठी बहीण लता मंगेशकर आशाताईंना शाळेत लपून चपून घेऊन जात असत. एका फीमध्ये 2 बहिणी शिकत होत्या. शिक्षकांपासून लपून आशाताई वर्गात बसायच्या. पण ही गोष्ट जास्त काळ लपून राहिली नाही. एके दिवशी शिक्षकांनी दोघींना पकडलं आणि सांगितलं की एका फीमध्ये एकच मुलगी शिकू शकते. परिणामी दोघींनाही शाळेतून काढून टाकण्यात आलं. दुसऱ्या दिवशी लताताईंनी स्वतःचं शिक्षण थांबवलं आणि आशाताईंना शिकण्याची संधी दिली. पण नशिबानं इथेही साथ दिली नाही. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि संपूर्ण कुटुंबावर संकट कोसळलं. त्यानंतर कुटुंब पुण्यावरून मुंबईला स्थायिक झालं. घर चालवण्यासाठी लहान वयातच दोन्ही बहिणींना काम करावं लागलं. वयाच्या 10व्या वर्षी आशा भोसले यांनी गाणं सुरू केलं आणि 1943 मध्ये माझा बाळ या मराठी चित्रपटातून त्यांना पहिली संधी मिळाली. 15व्या वर्षी त्यांनी चुनरिया या हिंदी चित्रपटासाठी गाणं गायलं. मात्र त्या काळात नूरजहान आणि शमसाद बेगम यांचा इंडस्ट्रीवर दबदबा होता. लता मंगेशकर हळूहळू आपली ओळख निर्माण करत होत्या. पण आशा भोसले यांना अजूनही दुय्यम संधी मिळत होत्या. मोठ्या गायकांनी नकार दिल्यानंतर किंवा कमी बजेटच्या चित्रपटासाठी त्यांना बोलवलं जायचं. या संघर्षाच्या काळात एक घटना त्यांच्या आयुष्यात कायमची कोरली गेली. 1947 मध्ये त्या किशोर कुमार यांच्यासोबत एका स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्ड करण्यासाठी गेल्या होत्या. पण रेकॉर्डिंग सुरू होताच स्टुडिओच्या मालकानं संगीतकाराला सांगितलं की दोघांचाही आवाज चांगला नाही, त्यांनी दुसरे गायक घ्यावेत. काही क्षणातच त्यांना तिथून जाण्यास सांगितलं. रात्रीचे 2 वाजले होते. त्या दोघांनाही लक्ष्मी स्टेशनजवळ बसून स्वतःला प्रश्न विचारला, आपण चुकलो कुठे? हा अपमान मोठा होता, पण त्यांना तोडलं नाही, उलट अधिक मजबूत केलं. काळ बदलला आणि मेहनतीचं फळ मिळू लागलं. 1957 नंतर आशा भोसलेंनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जडे जब जब झुल्फे तेरी सारखी गाणी गाजली आणि त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या. एक दिवस त्या स्टुडिओमध्ये पुन्हा गाण्याची संधी मिळाली. त्यावेळी किशोर कुमार यांनी त्या स्टुडिओच्या मालकाला ठामपणे सांगितलं, तुम्ही म्हणाला होतात ना आम्ही गाऊ शकत नाही, आता बघा आम्ही कुठे आहोत. हा क्षण त्यांच्या संघर्षाचा विजय होता. मंडळी, व्यावसायिक आयुष्य इतकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही वादळी होतं. 10 वर्षाच्या वयात गाणं सुरू करणाऱ्या आशा भोसले यांना अवघ्या 16व्या वर्षी सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्यावर प्रेम जडलं.
गणपतराव त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे होते. कुटुंबाला हे नातं कधीच मान्य होणार नाही हे त्यांना चांगलंच माहीत होतं. त्यामुळे 16व्या वर्षी त्यांनी घरातून पळून जाऊन गणपतराव यांच्याशी लग्न केलं. हा निर्णय त्यांच्यासाठी आनंदापेक्षा जास्त दुःख देणारा ठरला. लग्नानंतर त्यांना पती आणि सासरच्यांकडून चांगली वागणूक मिळाली नाही. वेळ जात राहिला, पण नात्यातली कटुता वाढतच गेली. लग्नानंतर आशाताईंना 3 मुलं झाली. काही वर्षानंतर तणावाने भरलेल्या नात्याचा अखेर शेवट झाला. गणपतराव यांनी त्यांना घरातून काढून टाकलं. त्यावेळी आशाताई 2 मुलांसोबत होत्या आणि 3ऱ्या मुलाची आई होणार होत्या. नाईलाजाने त्यांना आपल्या माहेरी परतावं लागलं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक दुःखद घटना घडल्या. त्यांच्या मुलाचा कर्करोगाने मृत्यू झाला, तर पुढे मुलीने स्वतःला संपवलं. या सगळ्या वेदनांमधूनही त्या उभ्या राहिल्या, गाणं गात राहिल्या, काळासोबत स्वतःला बदलत राहिल्या. पण त्यांचं गाणं खऱ्या अर्थानं बहरलं ते म्हणजे R.D. बर्मन त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर. 1966 मध्ये दोघांनी मिळून हिंदी चित्रपटसृष्टीला नवा संगीत ट्रेंड दिला. पिया तू अब तो आजा, दम मारो दम यासारख्या गाण्यांनी धुमाकूळ घातला आणि आशा भोसले कॅबरे क्वीन म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र त्यांच्या R.D. बर्मन यांच्यासोबतच्या नात्यालाही विरोधाचा सामना करावा लागला. अखेर 1980 मध्ये त्यांनी लग्न केलं, पण 1994 मध्ये R.D. बर्मन यांच्या निधनानंतर आशाताई पुन्हा एकट्या पडल्या. पण त्या जरी एकट्या पडल्या असल्या तरी त्यांच्या गाण्यांनी करोडो लोकांचं एकटेपण दूर केलं आणि त्यांच्या सुरांनी असंख्य प्रेक्षकांच्या आयुष्यात वेगवेगळे रंग भरले. आज त्या आपल्यात नाहीयेत, पण त्यांचा आवाज, त्यांची गाणी आणि त्यांची कहाणी कायम जिवंत राहील. गरिबीतून सुरू झालेला प्रवास, अपमान, संघर्ष, वैयक्तिक दुःख आणि त्यातून उभं राहून मिळवलेलं यश ही केवळ एका गायिकेची कथा नाही, तर ती जिद्दीची, धैर्याची आणि कधीही हार न मानण्याची प्रेरणा आहे. आशा भोसले हे नाव फक्त एक व्यक्ती नाही, तर भारतीय संगीताचा एक अजरामर अध्याय आहे. सुरांची मल्लिका, आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.